राईट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चे उत्तरचे जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवक इंजिनियर विशंबर पवार यांची या ठिकाणी आहे। विशंबरजी पवार 22 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे आणि 10 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस आहे। या दोन वाढदिवसानिमित्त आपण काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले? आम्ही भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सुनीलजी खासदार तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच आमचे अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे प्रेरणास्रोत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये व जिल्ह्यातील सर्वांना भोकर येथे निर्मल हॉस्पिटल येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे। नेत्र रोग शिबिर म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशनचे हे सुविधा त्याच्यामध्ये लायन्स क्लब यांच्या वतीने ठेवलेलं आहे। निर्मल हॉस्पिटल जे की हसापूरकर यांचा निर्मल हॉस्पिटल आहे तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांच्या वतीने आरोग्य शिबिर असे आणि हजार झाडं उद्याला देखील 1000 झाडं तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त परत दादांच्या वाढदिवसानिमित्त 1000 झाडं लावायचा आमचा संकल्प आहे। असे विविध सामाजिक बांधिलकी जपत आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत। त्या माध्यमातून अनेक गावामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व गावामध्ये आमचे बूथ असतील पदाधिकारी असतील सर्व गावातून फॉर्म कलेक्ट करत आहेत आणि आमच्या संपर्क कार्यालयानंतर रोड येते त्याच्यामध्ये पीक विम्याचे फॉर्म असतील त्यांचे बिल मोफत आम्ही भरण्याची सोय केलेली आहे आणि लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांचे फॉर्म संकलन करून त्यांचे देखील फॉर्म भरण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि हे काम चालू आहे आणि हे सातत्याने आम्ही चालू ठेवून आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे। 80% समाजकारण 20% राजकारण करणारा पक्ष आहे। या माध्यमातून आमचे त्या ठिकाणी युवकचे पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील महिलांचे पदाधिकारी असतील ओबीसी सामाजिक न्याय विभागाचे असे अल्पसंख्याक सेलचे असे सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहे आणि या माध्यमातून आमच्या पक्षाची जे दादांनी जे संदेश दिलेला आहे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी जे संदेश दिलेला आहे 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला पर्यंत आमचा पक्ष न्याय देण्याच्या भूमिकेतून आणि सामाजिक भावनेतून आम्ही हे सर्व काम करत आहोत। सर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष झाले उत्तरचे आणि कमी वेळामध्ये आपण या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाल्या या पाठीमागचं काय कारण आहे? या पाठीमागचं एकमेव कारण आहे अजितदादा। कारण का ज्या वेळेस अजितदादांना जे गट स्थापन केला नांदेड जिल्ह्यातून एकमेव मी विशंबर पवार यापूर्वी देखील मार्केट कमिटीचे इलेक्शन लढताना सातत्याने मी दादाच्या संपर्कात होतो। दादांना विचारून मी पॅनल देखील तयार केलेलो होतो आणि दादांनी सांगितले लास्ट मोमेंटला युती करा तर आम्ही युती देखील केलो आणि ज्या वेळेस 2 गट झाल्यानंतर जिल्ह्यामधील एकमेव तालुका अध्यक्ष संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व संपूर्ण 15 तालुके हे एकीकडे होते तर विशंबर पवार एकमेव असा तालुका अध्यक्ष व माझ्यासोबतचे 8-9 पदाधिकारी हे फक्त दादाचा पाठिंबा आम्ही दिलेला होता। त्यानंतर दादांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली। मग त्यानंतर दादाचं जेव्हा बहुमत झालं मंत्रिमंडळामध्ये स्थापन झाल्यानंतर मग अनेक कार्यकर्ते त्या राष्ट्रवादीच्या इकडे आले पण दादांचं आज देखील नोंद आहे 5 जुलैला ज्या दिवशी जी नोंद वही रजिस्टर होती त्यामध्ये केवळ 9 लोकांचे नाव आहेत। नांदेडमधील 2-3 कार्यकर्ते आणि एक बिलोलीचे कार्यकर्ते आणि भोकरमधले 6-7 कार्यकर्ते असे एकूण 9 कार्यकर्त्याच्या वर दादांच्या त्या दिवशी होते पण आज घडीला 10,000 कार्यकर्त्याची फळ निर्माण झालेला आहे। या माध्यमातून आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत ना आणि दादांना ही जाणीव आहे की खऱ्या अर्थाने विशंबर पवार हे अशा अडचणीच्या टाइममध्ये दादांचा सोबत राहिला त्यामुळे ह्याची नोंद दादाकडे असतील तटकरे साहेबांकडे असतील सूरज भैयाकडे असतील विक्रम काळे साहेबांकडे असेल धनंजय मुंडे साहेबांकडे असेल ह्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय दादाचा विश्वासू व प्रामाणिक कार्यकर्ता आणि दादावरच मी निष्ठा ठेवून काम करत आलेलो आहे। दादा म्हणेल तोच पक्ष आणि बांधेल तोच धरण मी त्या दिवशी कार्यक्रमात देखील बोललो इथं फटाके देखील फोडलो आणि पेपरला सुद्धा आहे का नाही सगळ्या संपूर्ण पेपरला ही बातमी आली केवळ भोकर सोडून दादांच्या पाठीमागे कोण आणि त्यानंतर दादांनी त्याचा नांदेडमध्ये पक्ष नाही आणि त्यांचं कार्यालय नाही म्हणल्यावर 2 ठिकाणी नांदेडमधील कार्यालय उघडलं भोकरला देखील कार्यालय उघडलं। या माध्यमातून दादाचे पाठीशी सक्षमपणे मी उभा राहिलो। या माध्यमातूनच दादांच्या विश्वासावर मी काम करत असल्यामुळे माझी देखील नाव मोठं झालं आणि दादांना सर्वसामान्य आज तुम्ही आता अल्पसंख्याकांच्या कमिशनवर असतील इथे
युवकच्या प्रदेश सेलवर आहे असे नवीन नवीन कार्यकर्त्यांना व तळागाळातील कार्यकर्त्यांना मी संधी देऊन पक्ष वाढवण्याचा मानस केल्यामुळे यांच्यामुळं राष्ट्रवादीकडे खूप मोठा प्रचंड लोढा वाढलेला आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेल राष्ट्रवादीची ताकद काय ती. हे होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष, समाजसेवक इंजिनियर विशंभर पवार. नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत.